मॉर्निंग मित्रांनो, आज आपण दौंड तालुक्यातील राजेगाव या ठिकाणी आलेलो आहोत. तर इथं आपल्याकडं हा कलिंगडाचा प्लॉट आहे आणि या कलिंगडाच्या प्लॉटमध्ये आपल्याला आपले जे शेतकरी आहेत त्यांच्याकडून आपण या प्लॉटविषयीची माहिती घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. माझं नाव सतीश अरुण कदम, कंपोस्ट राजेगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे. बरं, तुम्ही जे काय आता जे वेस्टीचे प्रोडक्ट वापरलेले आहेत या कलिंगडाच्या प्लॉटसाठी, तर तुम्ही वेस्टीचे प्रोडक्ट कधीपासून वापरता का सुरुवातच आहे? नाही, सुरुवातच आहे. आता मी बेसल डोसमध्ये एक्वाजेल आणि ग्रॅन्युअल हे रासायनिक खतात मिक्स करून बेडला वापरले सुरुवात. कारण काय होतं, पहिलं बेडचं पाणी सोडलं, बेडच्या बाहेर पाणी निघायचं. बरं. आणि ज्यावेळेस एक्वाजेल सोडलं त्यावेळेस एक टिपका असं बेडच्या बाहेर पाणी आलं. म्हणजे एक्वाजेलचा आणि ह्याचा रिझल्ट तुम्हाला छान समाधानकारक? 100% रिझल्ट. 100% रिझल्ट आहे. बाकीचे पण प्रोडक्ट तुम्ही कसे? जसे ते जसं आपण स्टेप बाय स्टेप वापरत गेलो. स्टेप बाय स्टेप. तुम्हाला काय फरक वाटतो या ज्या आपला जो कलिंगडाचा कलिंगड आहे ना, मी गेली 5 वर्षापासून कलिंगड करते. पण 5 वर्षात आता ही पहिल्यांदाच वेळ अशी की कलिंगड माझं 8 किलोच्या मापात 8 किलोच्या पुढं गेलेलं आहे. म्हणजे 8 किलोच्या पर्यंत तुमचं कलिंगडाचा रिझल्ट आलेला आहे. तर तुम्ही समाधानी आहात? हा, खूप समाधानी. तुम्हाला वेस्टीजचे प्रोडक्ट वापरायला इथून पुढे आवडेल का? हा, मला पण आवडेल आणि मी दुसऱ्यांना पण सांगेल की वेस्टीजचा सगळ्यांनी वापर करावा. एकदम म्हणजे नैसर्गिक आहे आणि म्हणजे कुठले रासायनिक नाही त्याच्यात, काही रासायनिक नाही आणि तुम्ही समाधान एकदम समाधानकारक. ओके, थँक्यू, धन्यवाद.